नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा हलवा कसा करायचा ते दाखवत आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीनं मुगाची डाळ मी घेतली होती। ती आता 4 तास भिजत घातली होती, ती भिजवून निथळून काढलेली आहे। तर ती 1 वाटीवर होती, ती जादा झाली आहे, त्यामुळे मी भांड्यात दाखवते आहे। तर ती 1 वाटी आहे, भिजवून सुकवून घेतलेली आहे। 1 वाटी तूप त्यासाठी लागणार आहे, 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा, वेलची पूड आवडेल त्याप्रमाणे आपण घालायची आहे। केसर थोडं घेतलेलं आहे। ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू 1 छोटी वाटी आणि बदाम छोटी वाटी घेतलेले आहे। तर आपण आता ह्या एका पॅनमध्ये डाळ घालत आहोत, ती चांगली भाजून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत। डाळ एकदम कुरकुरीत झालेली आहे, तर ही अशी छान भाजायला लागते आणि मिक्सरमधून काढून घ्यायला लागते। जरा दरदरेच काढून घ्यायचे, एकदम बारीक करायची नाही या पदार्थासाठी। तर ही अशी कुरकुरीत झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही वाजते म्हणजे हे फारच कुरकुरीत झाले, अशीच ही डाळ याच्यासाठी पाहिजे आपल्या या पदार्थासाठी। असं वाजायला पाहिजे आणि मग मिक्सरमधून काढायचे आहे। आता मूग डाळीच्या हलव्यासाठी पाक करण्यासाठी मी आता या भांड्यात 1 लिटर पाणी घालते। पाणी गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आता मी 1 वाटी साखर घालत आहे। आता मिक्स करून घ्यायचे। त्याच पाण्यामध्ये आपण जे वेलची पूड घेतलेले आहे ते घालत आहोत। त्याच्यानंतर हे केसर घेतलं ते घालत आहोत। त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये मी आता तूप घालत आहे। ते वितळू लागलं की त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। त्याच्यानंतर बदाम आपण घातलेले आहेत, जरा भाजून घ्यायचे आहेत ते। एका छोट्या कढईत मी हे बेसन भाजण्यासाठी घेत आहे। इकडे आपला पाक होत आहे। इकडे ड्रायफ्रुट्स मी भाजत घातलेले आहेत, ते छान बारीक गॅसवर भाजत आहेत। त्यातच मी आता हा रवा भाजायसाठी घालत आहे। त्याचे दोन्ही रवा आणि बेसन छान भाजलं की आपला हलवा खूप छान होणार आहे मुगाच्या डाळीचा, आणि सगळीकडे त्याचा वास पसरणार आहे। त्याचा खमंग वास सुटलेला आहे भाजलेला, आणि ड्रायफ्रुट्स हे आपले भाजत आलेले आहेत। त्याच्यामध्ये आता मी हे घालणार आहे। आता या ड्रायफ्रुट्समध्ये मी हे रवा आणि बेसन घालत आहे भाजलेलं। मुगाच्या डाळीचे बारीक केलेले मी यात घालत आहे आता। असं नॉनस्टॉप हलवत राहायचं आहे, खूप छान हलवा तयार होतो। आणखी थोडा पाक ह्याच्यात घालायचा आहे आणि हलवत राहायचं आहे। कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे खूप छान गुठळ्या होत नाहीत, खूप छान होतो हलवा। मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे। एक 35 ते 40 मिनिटं लागली हे हलवायला। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।